विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. री एक्झाम विषय काय तुम्हाला माहिती आहे. 27 तारखेचा पहिल्या शिफ्टचा जो मॅथ्सचा पेपर होता, त्यात भयंकर चुका होत्या. म्हणजे ऑप्शनच वेगळे वेगळे होते. याचं ऑप्शन त्या क्वेश्चनला, त्याचं ऑप्शन या क्वेश्चनला, असा प्रकार होता. मग यात खरोखर मुलांवर अन्याय झालेला आहे. मी एका स्टुडंटशी बोललो बरं का, आणि तो एवढा रागात होता. तो माझ्याशी असं बोलत होता, की "बाळांनो, की जणू काही मीच सी सेल आहे." तो मला त्याने जे मला प्रश्न विचारले ना, ते खरोखर ना मनाला लागून गेले म्हणूया आपण. त्यानं मला काय सांगितलं मी तुमच्याशी शेअर करतोय. तो म्हणला, "सर मी ड्रॉपर आहे. 1 वर्ष मी ड्रॉप घेतलाय. गेल्या वर्षी पण ठीक-ठाक पर्सेंटाइल होते, पण मला माझं ड्रीम कॉलेज मिळवायचं होतं म्हणून मी ड्रॉप घेतला." बरं, जीव तोडून अभ्यास केलाय? नाही असं नाही. अभ्यास केलेला होता. फिजिक्स, केमिस्ट्रीचा पेपर अतिशय छान गेला. त्याच्यानंतर मॅथ्सचा पेपर, पुन्हा तोच हा प्रकार. त्याच्यामुळे झालं काय, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. त्यानं जे सांगितलं, मला पण ते माहिती आहे. तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय, की याच्यात ना हुशार मुलांचं नुकसान झालंय. ज्यांनी काही केलं नाही त्यांचा फायदा झाला ह्या विषयावर बोलायचंच नाही मला. हुशार मुलांचं नुकसान कसं झालं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हां, ही मुलं जेव्हा क्वेशन सॉल्व्ह करायला गेले, त्यांना माहिती होतं का, की हे 25 प्रश्न चुकलेत आणि हे 25 प्रश्न बरोबर आहेत? नाही. अटेम्प्ट आम्हाला सगळं करायचे होते. पण बाय चान्स म्हणूया सुरुवातीलाच पहिल्या 20-30 प्रश्नामध्ये जर चुकीचे प्रश्न असतील, त्यात वेळ गेला का नाही मुलांचा? ऑब्व्हियसली गेला. मग सगळा पेपर मन लावून अटेम्प्ट करता आला का? नाही करता आला. मग मला सांगा, जेव्हा क्वेश्चन चुकीचे दिसायला लागले, तेव्हा ही मुलं खुश झाली का तणाव वाढला? तणाव वाढला. मग त्याच्यात हाय तो परफॉर्मन्स देता आला का? नाही. बरं, आपण इथे मुलांशी डिस्कस करू शकत होता का शेजारी, "हे बाबा पेपर सोपा आहे का तुझे? ऑप्शन चुकीचे आहेत का?" बोलता येतं का एक्झाममध्ये? नाही. सुपरवायझर जे असतात त्यांना विचारले होते, म्हणतात, "आम्हाला काय माहीत नाही, सगळे अटेम्प्ट कर. बोनस मार्क मिळतील चुकीचं असल्यावर." अरे पण किती बोनस मार्क? प्रश्न वेगळा आहे. मग त्या मुलाचं म्हणणं होतं, की "सर री-एक्झाम व्हायलाच पाहिजे." पण मी ॲज अ स्टुडंट विचार केला तर री-एक्झाम म्हणलं की भीती वाटते. परत अभ्यास, परत अभ्यास. हां, आता री-एक्झामची मागणी करणारी जशी मुलं आहेत, तशी मागणी न करणारी सुद्धा मुलं आहेत. पण आता मुद्दा घ्यायचा आहे महत्त्वाचा. री-एक्झाम आत्तापर्यंत कधी घेतले का सी सेलनं? घेतलेली आहे. आता जी मुलं फायनल इयरला आहेत, 4th इयरला आहेत, इंजिनिअरिंग करतायत ना, त्यावेळेस त्यांच्या बॅचमध्ये इश्यू झालेले होते. मुंबईमध्ये इश्यू झालेले होते लक्षात घ्या. आता माझाच एक स्टुडंट आहे, अगदी जवळचा स्टुडंट आहे. त्याची री-एक्झाम झालेली होती. अगदी गॅरंटेड री-एक्झाम म्हणूया आपण. मला माहिती आहे री-एक्झाम झालेली. बरं, मग आता री-एक्झामला सेल किती दिवस घेते? सांगू शकत नाही. त्यांच्या मनात आलं तर कधीही डिक्लेअर करतील. मग आम्ही अभ्यासाला सुरुवात करू का नको? काय करू? म्हणजे 27 तारखेला शिफ्ट 1 ज्यांनी दिले, ती मुलं इतक्या तणावात असणार आहेत. आता री-एक्झाम झाली तर मग सगळ्यांचीच री-एक्झाम होणार का? का मॅथ्स फक्त पेपर री-एक्झाम करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? सेल पर्यंत आपल्याला पोहोचवावी लागणार आहे ही गोष्ट. मी मुलांना रिक्वेस्ट करतोय, तुम्ही मेल करा सेलला. तुमची ही शिफ्ट आहे ना, तुम्ही त्यांना सांगा, की तुमचे हे प्रश्न चुकले होते म्हणून. तुम्ही याच्याबद्दल काय काय कारवाई करणार आहे किंवा काय असणार आहे? किंवा तुम्ही कसे जर री-एक्झाम झालीच नाही, तर मार्क कसे देणार आहात तुम्ही? हे तर कळवा आम्हाला. री-एक्झाम घेणारच असाल, तर असं करू नका, की आज डिक्लेअर करा, की परवा री-एक्झाम होईल म्हणून. तुम्हाला गंमत वाटते का मुलांची मानसिकता म्हणजे? अरे, कुठलीही एक्झाम असू दे, अभ्यासाला पुन्हा वेळ द्यावा लागतोय. आता कुठं 27 तारखेनंतर 2-3 दिवसात एवढा तणाव घेतलाय मुलांनी ना, त्यामुळे हा व्हिडिओ मला बनवायचा आहे, बनवावा लागला, की विद्यार्थी मित्रांनो तणाव घेऊ नका. सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. पण री-एक्झामच्या बाबतीत जर सेलनं असं म्हटलं, की ज्यांना इच्छा आहे त्यांनी द्या, ज्यांना नाही त्यांनी देऊ नका. तर अशा वेळेस काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. माझा एक प्रश्न असणार आहे तुम्हाला. जी री-एक्झाम झाली त्याच्यातला मी तुम्हाला अनुभव सांगतो. फॉर एक्झाम्पल फक्त 100 मुलं होती असं इमॅजिन करा री-एक्झामसाठी. इमॅजिन करा. सगळेच ब्रिलियंट आहेत. 100च्या 100 मुलं ब्रिलियंट आहेत आणि प्रत्येकाचा स्कोर अबोव्ह 140 आहे. अबोव्ह 140 आहे. प्रत्येकाचा स्कोर. 150, 160 पण आहे. आणि सगळ्यात कमी मार्क असणाऱ्या मुलाचा स्कोर आहे 139. मग 139 ला किती पर्सेंटाइल आलं पाहिजे? 0. ऑब्व्हियसली एवढ्याच मुलं आहेत. पर्सेंटाइलचा त्यांचा फॉर्म्युला भयानक आहे. टॉप स्कोरर, टॉप स्कोररला किती पर्सेंटाइल? 100 पर्सेंटाइल. जसे मार्क कमी होतील, पर्सेंटाइल ड्रास्टिकली चेंज होणार आहे. मग सगळ्यात कमी आहे त्याला मग तुम्ही 0 पर्सेंटाइल देणार
विचारायचंय सीईटी सेलला प्रश्न. अगोदर झालेला आहे गोंधळ बाळांनो. री एक्झामचा पॉइंट आहे तेवढा पण सोपा नाहीये. मी सांगतोय सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. झाल्यानंतर कमी मुलं री एक्झाम देणार आहेत. मग कमी एक्झाम दिल्यानंतर तुम्ही पर्सेंटाइल तेवढ्याच मुलांच्यात जर काढणार असाल ना, तर जो टॉपर आहे ना, त्याला लॉटरीच लागणार आहे. ओके. पण त्याचे मार्क्स चांगले पण आहेत, पण तो जर बॉटमला असेल, तर पर्सेंटाइल धक्कादायक असणार आहे. मग री एक्झाम द्यायची का नाही? हा पण एक पॉइंट ठरणार आहे. बरं नाही दिली तर उरलेल्या मुलांचं पर्सेंटाइल कसं काढणार आहे? सीईटी सेलला इमिडिएटली आपल्याला मेल करून हे विचारावं लागणार आहे. त्यांचा फोन नंबर असतो, पण त्याच्यावर जी माहिती देणारे असतात ना, त्यांच्याकडे प्रॉपर ही माहिती नसणारच आहे मला माहिती आहे. ते म्हणणार आहेत, "अजून काही माहिती आम्हाला मिळाली नाही, अजून काही झालेलं नाही." हेच मिळणार आहे. तर मला मुंबईतल्या मुलांना रिक्वेस्ट करायची आहे, जमलं तर सीईटी सेलच्या ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसर्सना भेट द्या. बघू त्यांच्याकडून काय येतंय ते. माझी अपेक्षा आहे 1-2 दिवसातच काहीतरी चांगल्या गोष्टी कळतील आपल्याला. पण तोपर्यंत तणाव घेऊ नका. एका मुलाशी बोललो, तो म्हणला, "सर जिंदगी बरबाद झालेली आहे." अरे नाही असं काय होत लक्षात घ्या. एका एक्झामनं तुमची जिंदगी बरबाद होते व्हय? अरे बिलकुल असं होत नाहीये. पण एक ह्या घटनेनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतंय. तुम्हाला नेहमी ना जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय असा विचार करावा लागेल. पण जे चुकीचं घडत असेल त्याच्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल. बरं त्यातून ज्या गोष्टी होणार त्या अगोदर क्लिअर करूनच निर्णय घ्यावा लागेल. मग या सगळ्या गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. बरं मग आता तोपर्यंत आम्ही अभ्यास काय सुरू करू का? एक्झामचा रिझल्ट लागेपर्यंत काहीही विचार करू नका. सर मला ड्रॉपच घ्यायचा आहे. मला नाही पेपर चांगला गेला. नाही. हां, 12वीचा रिझल्ट लागू दे, सीईटीचा रिझल्ट लागू दे. मी तुम्हाला सांगतो ड्रॉप घेतलेल्या सगळ्याच मुलांचा रिझल्ट चांगला लागत नाही. माझ्याकडे गेल्या वर्षी 10 ड्रॉपर होते म्हणूया आपण. 10 ड्रॉपरपैकी मोजतो मी 1, 2, 3, 4 ओके. 7 लोकांचा रिझल्ट तर अतिशय छान आहे अगदी गॅरंटीनं. पण 3 लोकांचा रिझल्ट नाही लागणार मला माहिती आहे. केलाच नाही अभ्यास, केलाच नाही. 9चे 9 दिवस थोडे दिवस केला, पुन्हा फुस सगळं वेगळंच, नुसतंच टाईमपास. म्हणून नको, घाई करू नका. तुमचं पर्सेंटाइल कळू दे, मग ते डिसिजन घ्या. त्यावेळेस पण मी तुम्हाला योग्य प्रकारे गाईड नक्की करेन. मग चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. ओके. ह्या गोष्टी जेव्हा मी तुम्हाला सांगेन, तेव्हा तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.